नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी आणि आज भाग 8वा. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शंभू विद्यापीठात पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेलेला. MA साठी प्रवेश घेतला आणि ते प्रशस्त असं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पाहिलं. डोळ्यापुढं विद्यापीठ शिक्षणाचं भांडार, मागं कष्टाचं लेंडार लागलेल्या शंभूची द्विधा अवस्था झालेली. काय करावं काय नको असं वाटायला लागलेलं. बाळूभाऊ धरणाच्या पाण्यागत तुंबून बसलेला. त्याच्या बायकोनं वाटून घ्या, वेगळं व्हा म्हणून जीवाचा खैदूल घातलेला. चुलता वेगळा झाला तर बापूला वडिलांना कष्ट करावे लागणार. सदाची वडात, त्याचं शिक्षण, ही सगळी कारणं शंभूच्या मागं गांधील माशा लागल्यागत लागले. गावकी भावकीत कोण कोणाला नीट नांदू देत नाही, कोणाचं चांगलं वाईट बघत नाही. भावकीत वांड बायकांनी बाळूच्या बायकोचं कान भरलेलं, नको ते सांगून वेगळं हो म्हणून सारखा लाकडा लावलेला. अगं असं ज्ञान गेल्या मेंढीगत वागू नग, सजा कार भरीन, तिच्या नवरा कार भरी, तुम्ही मारा मातीत राबून. शेजारी कान भरायचे तर काय, शेतातलं उत्पन्न, शेरडा कारडाचा पैसा सगळं हिच. कोंबड्याची अंडी त्याचा बी पायका सजाचाच. सजा त्यातली असल नसल पण कारभारी त्यातलं नाही ती. बाळूची बायको म्हणाली, अगं कारभारी असंच वागत्यात, गोड बोलून काळीच कापत्यात. वेगळं हो, नाहीतर कारभार हाती घे, मग बघ तुझं कसं होतंय. आपल्या परपंचात आपण मालिक असावं. या असल्या वांड बायकांनी नानीचं टकुर पिकवलं. एक दिवस परबतीनं गावकीतील भावकी बोलावली, वाटण्या करून टाकल्या. बाळू तुला पाहिजे ती वावर घे, खंडी दीड खंडी मेंढरा आहे ती, निम्मी निम्मी घे. बाबा माझं काय नाही, आहे ते वाडवडिलांचं आहे, त्यात सगळ्यांचा वाट आहे. परबती बोलला आणि बाळू गडबडून गेला. असला प्रसंग त्याच्यावर कधी आलेलाच नव्हता. परबती कारभारी असला तरी आपल्या शब्दाबाहेर त्यांनी काय केलेलं नाही. काय करायचं झालं तर दोघं भाऊ विचारून करायचे. देवाला जायचं झालं तर कारभारी म्हणून पार्वतीनं कवा पुढाकार घेतला नाही. त्यानं मला विचारावं, मी सांगल तसं त्यांनी वागावं. मग वाटण्या कशाला पाहिजेत? बाळूच्या मनात नुसतं काहूर उठलेलं. गावातलं नासकं कांद त्याच्या नाकापुढं. अरे बाळू, आता परबतीच्या बी मनात हे वाटण्या करायचं तर, हे बांगळीच्यानं तुम्हाला कोणीरमध्ये घातले बोलायला? आम्ही भाऊ भाऊ ठरवू की काय करायचे ते. परबती त्यांना म्हणाला. परबती बोलला तेव्हा भावकीतल्या बायका बाळूच्या बायकोला बगलेत बसून बोटं घालायला लागल्या. अगं रांड तू बोल की, ते भाऊ भाऊ आहे ते, तुटणार फुटणार नाही ते, यो मोका घालवू नगस, बोल. बायकांनी अशी भर घातल्यावर बाळूच्या बायकोला जोर आला. वाच्या फुटल्यागत बोलायला लागली. कारभारी आज पतूर राबून घेण्याच्या पल्ल्याड काय केलं? आमच्यासाठी कावा हाऊस म्हणून एखादा डाग का कापडं घेतली? आई कारभाऱ्याला बोलायला लागलेले बघून दत्ता दिगंबर पुढे झालेलं. आई ते बोलू नका, बापूंचा पान उतारा करू नगस बघ. अरे बेने नो, तुम्हाला काय कळतंय रे? भावकीतली एक बाई म्हणाली. तुला काय माहिती आहे आमच्या घरात काय चाललंय ते? दत्ता त्या बाईला म्हणाला. कळत कसं नाही, बापूंनी आम्हा दोघांनी शाळेत घातलं, पुढाकार घेऊन बरं. बापाची माया दिली, आईनं कवा तुझा भाव केला नाही. वेळ प्रसंगी शंभूला दूर ठेवला पण आम्हाला माया लावली, माहिती का तुला? दिगंबरही म्हणाला. अरे ते सगळं दावाय पुरतं, आतलं तुम्हाला काय ठावय रे? कोडगीबाई परत म्हणाली. ते काय बी असू दे, आम्हाला वेगळं व्हायचं नाही. आई झाली तर आम्ही बापूसनी सोडून जाणार नाही, तुमचं तुम्ही बघा. दत्तानी सांगून टाकलं. दत्ता बोलला आणि भावकीतली एक बाई उन्हीत तेल अंगावर पडल्यासारखी तळमळून बोलली. ह्याला थोर पण म्हणतात. पुतण्यासनी हिनं जीव लावला ते उगाच नव्ह. पुढं असं घडलं तर पोरं कुठं जायचीच नाही. बाई बोलली आणि उशीर गप्प बसलेली सजा ताड करणं उठली. अगं भनमाळे, तू जसं केलं तसं मला करायचं नाही.
रामाची पोर माया लावून जवळ ठेवली ना रामाला देशोधडी लावला. रांड काय कमवलंच का माझ्या जावाला फितून? आमचं घर फोड कराय उठले नाही ग काळे. तुझं मध्ये बोलायचं काम नाही. अगं नाही कसं, ही काय मला परकी नाही. लांबच्या नात्यातनं का होईना बन आहे माझी. तिच्या सुखासाठी मला बोलणं भाग आहे बाई. अरे थांबा ना, आम्हाला बोलू द्याल का तुम्हीच बोलाल? आम्हाला बोलू द्या, काहीतरी निर्णय घेऊ द्या. पंच म्हणाले. तुम्ही काय बोलणार ते ठाव आहे हो. कारभारी तुमच्या बैठकीतला त्याची बाजू घेऊन बोलणार तुम्ही? बाय असं होणार नाही. पंच परमेश्वर असतात. न्याय निवाडा खाताना नाती गोती सोडून न्याय करायला लागतोय. होय ना, मग द्या वाटून, मला वेगळं व्हायचे. बाळूची बायको म्हणाली. आणि झालं एकदाच बाळूच्या बायकोच्या मनाजोगं. वाटण्या झाल्या. बाळूच्या बायकोच्या मनाप्रमाणे सगळं वाटलं खरं, पण शंभूचं मन मात्र शिक्षणात रमेना. गावचा कारभारी बाप मातीत राबणार, आपण शिक्षण घेणार हे काय खरं नाही. विचार करून शंभूनं शिक्षण बंद करून टाकलं. शेती करायचं ठरवलं. मग काय, शेती व्यवसायावरची पुस्तकं मासिकं आणून वाचायला लागला. शेतकी कॉलेजात जाऊन माहिती घ्यायला लागला. कुक्कुटपालन, मेंढीपालन याचं नवीन तंत्र शिकून त्याप्रमाणे शेती करायला लागला. वाटून आलेल्या मेंढ्या वाढवण्याचं ठरवलं तसं त्याच्या मामानं 2 खंडी कोकरं आणून सोडली. बघता बघता शंभूनं आपला जम शेतीत बसवला आणि फळबागा उभ्या केल्या. द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, लिंबू याच्या बागा लावल्या. वाटून आलेल्या माळरानाला बोरं लावली आणि सगळं रान हिरवं गार करून टाकलं. वर्षा 6 महिन्यांनी माळाची बोरं मोहरली. बोरीला तुरुंब्या सुटल्या. ती द्राक्षाच्या घडासारखं घसच्या घस बोराचं लागलं. फळबागाप्रमाणेच धान्याची रानं तयार केली. साखर कारखाना झाला म्हटल्याबरोबर मळ्यात ऊस लावला. 2-2.5 वर्षात उत्पन्न घेऊ लागला. शेती व्यवसायात रमून गेला. शेतीशिवाय पर्याय नाही असं त्याला वाटायला लागलं. त्याच्या मामानं दिलेली करंड उदंड झाली. एकट्या शंभूची तिने 4 खंडी मेंढरं झाली आणि खंडी सव्वा खंडी बालिंग त्यांनी विकली. त्याचं 5-6 हजार रुपये झालं. कोंबड्या अंडी मिळून 25-30 हजार रुपये आलं. शंभूला पैसा दिसू लागला तसं तो जास्त उत्पन्न कसं मिळेल असा मार्ग शोधू लागलेला. शंभू उद्योगात गुंतला आणि पहिल्या दामाला त्याला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं. त्याचे मित्र त्याला भेटले की चर्चा करायला लागले. काय शंभू, मग काय ठरवलं तू? बाहेरून तरी MA कर. काय करायचं शिकून? नोकरीपेक्षा आपली शेती बरी. कुठं बी काम केल्या बिगर काय मिळत नाही. अरे पण शिक्षण असावं. काही बिघडत नाही त्यांनी. माझं ऐक, तू MA कर, भागवत म्हणाली. शंभूचं हे असं होय नग चाललेलं. एका सुरात 2-3 पिकांचे हंगाम हाताला लागलेले म्हणताना पैकेची ऊब लागली. मी केरळाचा झटका बसलेलं जित्रात तडफडावं तशी शंभूची अवस्था झाली. पुन्हा एकदा दुष्काळानं मुसंडी मारली. विहिरी पार आटल्या. मळच्या मळ वाळून कोळ झालेलं. चांगल्या बागायतदारांच्या तोंडाचं पाणी पळालं. वारं आलं की रानातली माती उधळून जायला लागली. त्या बागा भुईसपाट झालेल्या बघून शंभूचं डोळं पांढरं झालं. उत्पन्नाच्या नादानं मातीत घातलेला पैसा मातीवर दिसायचा. जळणं झालेली पिकं, डाळिंब, द्राक्षाची बाग, मोसंबी वाळून कोळ झालेल्या बघून शंभूचं डोळं भरूनच आलं. काय दृष्ट लागली असावी. बजवलेली रानं दुष्काळानं पार वाळवून कोळ केली. माणदेशातला दुष्काळ पडला तर 5-5 वर्षे हटत नाही याचा अनुभव शंभूला होता. हाताला काम नव्हतं. त्यात त्याच्या मित्रांनी आप्तांनी त्याच्या मागं लकडा लावला होता. राहिलेलं शिक्षण पुरं कर बाबा. शंभूनं बाहेरनं MAची परीक्षा देण्याचं ठरवलं. त्याचा फॉर्म भरायला कोल्हापूरला गेला. लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मागं फिरला तर भागवत हातात पूजेचं ताट घेऊन उभी. तिच्या जोडीला एक पोक्त बाई. काय शंभूराजे, देवीच्या दर्शनाला आलात? नाही ग, मुद्दाम नाही. MA बाहेरनं करायचं म्हणतोय. जाता जाता दर्शनाला आलो. त्यावेळी आम्ही सगळे सांगत होतो, ऐकलं नाहीस? अगं त्यावेळी डोक्यात शेती होती. विहिरीला पाणी होतं. वाटलं होतं शेती करण्यात अडचण येणार नाही. पण दुष्काळानं खूप नुकसान झालं. आत्ता नवी नजर आली.
पाण्याशिवाय शेतीधंद्याचं काही खरं नाही, म्हणून MA करून कुठंतरी नोकरी करावी म्हणतोय. तू काय लग्न केलं वाटतं? अरे वाटतंय काय, या माझ्या सासूबाई कोल्हापुरात तोफखान्यांच्या घरात दिलाय मला. आता मी भागवत नाही, सौभाग्यवती तोफखाने झाली आहे मी. जका झालं. नवरा काय करतो तुझा? ते BDO आहे. जाते हो मी, पुन्हा बोलू कधीतरी. भागवत तोफखाने निघून गेली. शंभू तिच्याकडे बघत उभा राहिला आणि पुजाऱ्याने दरवाजा बंद केला. यावेळी देवीच्या आरामाची वेळ म्हणे. घरची कामं, माती काम, यातून वेळ मिळेल तसा अभ्यास होत होता. म्हणावं तसं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. डोळं आभाळाकडं लागलेलं. निसर्गात काहीतरी उलाढाल व्हावी, पाऊस पडावा, नदी नालं भरावं, विहिरी उफाळून याव्यात, शेती फुलवता येईल, असं काहीतरी मनानं घेतलेलं. मात्र तसं घडत नव्हतं. मनासारखा अभ्यास होतच नव्हता. अभ्यास तरी कसा करावा? हजार अडी अडचणी तोंड पसरून मोरं उभ्या. कोणतं बरं करावं? एकाचं भागवावं तर 10 तोंडं वाचलेली. दावणीच्या गुराढोराचं बघावं तर माणसांचे हाल. या सगळ्या खर्चाला कोणाचं कर्ज काढायचं? मामांची मेंढरं वर मावळ कोकणाकडं चरणीला निघालेली. त्याच्या संग मेंढरं घेऊन जावं तर माणूसबळ कमी पडायला लागलं. कुणाला पाठवावं? बरं, विक्रीला मेंढरं काढावी तर माती मोलानं विकावी लागणार. शेवटाला सजा तयार झाली तर मागं यांच्या भाकरी तुकड्याचं कोडं. कुठं आशेचा अंकुर दिसेना, काही सुचेना झालेलं. भावकीतली बरीच मेंढरं खाली विदर्भात निघालेली. त्यांच्या संग जावं तर वळण मोडलेलं. आजवर मेंढरं बाळूच्या गळ्यात होती, त्यालाच लोक ओळखायची. नवख्या माणसाचं काम खरं नसतं. बाळू आपली खंडी 1.5 खंडी मेंढरं घेऊन विदर्भाकडे जायच्या तयारीला लागलेला. त्याचा पसारा बी आटोपशीर होता. रानं मोकळी होती. पुढं गेलं तरी मागं काळजी करण्यासारखं काय नव्हतं. एक दिवस सकाळी शंभूचा मामा वस्तीला आलेला बघून शंभूला बरं वाटलं. मामा काहीतरी मार्ग काढेल असं वाटलेलं, पण मामाचं धोरण काय निराळच दिसायला लागलं. आल्या आल्या शंभूचा मामा परबतीजवळ बसला. दोघांचं बोलणं चाललेलं. हे बघा, जित्राबं घेऊन आम्ही जातो, ते पाऊस पाणी झाल्यावर परत फिरणार. तवर उत्पन्न वाढत असती. चांगला भाव आला तर 4-6 महिन्याची कोकरं खापवायची, तवर ताणीच्या लोमत्यात. पैसा परी पैसा होतोय. इकडं माणसाला बी पाठवायचा, तिकडं आपलं भागतं असतं. बाळाव दूध दुखत्याव कसं नाही. ते तुमचं झालं. तुमच्याकडं माणूस बळ आहे, आम्ही काय करावं? बरं, शंभू साज्याला पाठवावी म्हणलं तर इकडं आमच्या भाकरी तुकड्याची अडचण होती. असं कसं? शंभूलाच घेऊन जा. तुमच्या मेंढरात मेंढर राहू द्या. कसं करायचं ते बघा, सांभाळून घ्या म्हणजे झालं. अहो, सांभाळून घ्यायला आपण काय फरक आहे होय? मी मेंढरा संकट जाणार असतो तर ते बी केलं असतं. गोळ्या मेळ्यानं राहिला ती काय माणसं आहेत? मेंढरं आहेत ती. दिवसभर मेळ्यानं चरताली, पण सांच्याला वेगळी होत्यात. आपलं ओळखून बाजूला निघत्यात. त्यासनी थळावर पाठवायची सोय करायला लागल. आमच्या मधव्याचं तिकडं वळण आहे, त्याला सांगितलं तर बहिणीसाठी तेवढं करण की. ते झालं, पर माघारी कवा येणार? ते आताच कसं सांगता येतंय? इकडं पाऊस पाणी झाला तर येणं, नाही तर तिकडं जत्रा घेऊन फिरायचं. मेंढरं जागवायची, आपण बे जागायचं. आपण एक शेती भातीच्या नादाला लागलो. तिकडचं धनगर फकस्त मेंढरावर परपंच चालवत्यात. तिकडं काश्मीरला तर एकाला 30-40 रगड मेंढरा असते. ती फकस्त लोकरीवर त्यांचे परपंच चालल्यात. लांबच्या गोष्टी नसते. इथं आता आपण काय करायचं ते सांगा. नाही तर असं करा, ही मेंढर तुम्हीच घेऊन जा. नाहीतरी तुम्हीच दिलेली 1.5 खंडी कोकरं आज मेंढ्या झाल्यात. माझी 1.5च खंडी येते. माघारी आला तर माझी मला 1.5 खंडी मेंढर परत करा. उत्पन्न तुम्ही खा की. मेंढराची लोकर कापणीला आली, काय निघालं 15-20 शेर तर ते बी जाऊ द्या. होय नको करता करता दुपार झाली. दुपारच्या भाकरी खाऊन झाल्यावर शंभूनं तोंड उघडलं. मामा असं का करत नाही? मेंढरं अर्धलकीनं घेऊन जा. मूळ उत्पन्नात अर्धा वाटा तुमचा. दूध त्याचं काही हिशेबी धरायचं नाही. मग 10 वर्षानं परत आला तरी आम्ही आमचीच मूळची जत्रा परत घेऊ. ते बाकी खरं, पण भाच्या बा जनावर आहे, त्यासनी बी रोग आहे. त्यात कायदा गावली तर काय हिशोब मेटलाच की. मग सरळ सांगायचं रानात मेली म्हणून. आता आमच्याला रोग होणार, मग तुमची.
वा मामा, ते तर झालंच म्हणा. रोग म्हणला की तो काय लगच आमच्याकडे बघून येणार नाही. आजवर असं काही झालेलं नाही म्हणा. तिकडं लगोलग येणार नाही. तिकडं लगोलग जनावरांचं डॉक्टर घावत्यात. औषध पाणी करता येतंय की, काळजी करू नका सर, पण जनावरांचं काही सांगता येत नाही. उशिरासी घासाघीस चाललेली. सजा भांडी खंगळी करून आली तसं तिने तोंड उघडलं. काय लोकर काचत बसले का, लांबड लावत बसलाय तुम्ही? आता या दुष्काळानं सगळ्यांवर प्रसंग आणलाय. सगळा मानदेश कोड येते. तर मी म्हणती खाल्लं तर भनीच खाचीला नव का, दुसऱ्या कोणाचं खाणार? भन उघडी पडली तर झाकायला कोण, पारका कोणी येणार आहे? तूच येणार का नाही? जा घेऊन मेंढर. काय जागतेली ती जागतेली. नाही ते झालं अक्का, तर भाच्याचा अंत बघितला. बघावं म्हणलं यावर कळतोय का. अरे असं यावर केलं तर नाती राहिली असती का? उठा बरं, उद्याला मेंढर या 2 कालवडी घेऊन जा. आंदण दिलेल्या गायच्या साहित्य. मामा आला खरं, पण एक काळजी मिटली. मेंढरांचं मार्गी लागलं. आता 2 बैल कशी बी जगवता येत्या, नाहीतरी बैलाचं कर्ज कसं तरी दिवस ढकलता येत्या. या सगळ्या कटकटीतनं अभ्यासाला निवांत वेळ मिळत नव्हता आणि परीक्षा तर जवळ आलेली. मागच फॉर्म भरला त्यावेळी MA केलं असतं तर बरं झालं असतं. सुरुवातीला अभ्यासाची गोडी असती, क्लास मिळाला असता, जोडीदारांच्या संगतीनं अभ्यास झाला असता. आता काय भरवसा नाही. क्लास नाही मिळाला तरी चालेल, पास झालो तरी मिळवली म्हणायचं आपलं. आपणाला सांगितल्यासारखं शंभू विचारा. त्याच्या पुढनं मेंढरांचं गुराढोराचं कळप चरणीला निघालेले. कोणी विदर्भात तर कोणी कोकणात. वाड्या वस्तीवर म्हातारी माणसं घर सांभाळायला राहिलेली, बाकी मेंढरा मागणं. कैक शाळकरी पोरं शाळा सोडून निघालेली. इथं उपाशी पोटानं मरण्यापेक्षा मेंढरा मागं राहून जागता येतंय. जगून वाचून आलं तर पुढं जर पाऊस पाणी झाला तर शिकता येते. शाळा कुठं पळून जात नाही असा मनाचा शहाणपणा करून निघालेली पोरं म्हणताना शंभूनं दत्ताला दिगंबरला विचारलं, जात आहे का रे तुमच्या वडिलांसंगट? इथं पोटा पाण्याची आपदा होती. तुमच्या पोटाचं जसं होतंय तसं आमचं होऊ दे. आम्ही तुला सोडून जाणार नाही. मरण आलं तर गळ्यात गळा घालून मरू. अरे दिवस लय वांगळ आले. 2 वर्ष झाली पाऊस नाही. पुढं पाऊस पडेल याचा भरोसा नाही. तुम्ही नाही पण भाऊ काय म्हणतील याचा विचार करा ना. विचार काय करायचा? वेगळं होताना त्याने विचार केला का? असलं दिवस कधीतरी येऊन विचारलं का? का रडताय, का उपाशी झोपताय? जन्म देऊन बाप होता येतं का? बापाचं कर्तव्य करायला लागते. आम्ही काय त्यांच्या संग जाणार नाही. दत्ता दिगंबर दोघेही माना घालून उभे. दोघांचं डोळं पाणावलेलं. माना वर केल्या तर डोळं गाळायला लागलेलं. पाण्याच्या धारा गालावरनं पार गळ्यावर उतरलेल्या. केविलवानं दोघं उभंच. अरे अरे हे काय काय रडताय कशा पाय? जगू आपण बी हिथं राहून जगू. तिथं अर्धी भाकर खाऊ. गपरा, रडू नका, कुठं जाऊ नका, मी आहे ना, सजा म्हणाली. सजा बोलली. शंभूनं हातात असावी म्हणून एक पिशवी घेतली. कोल्हापूरला निघाला. दिवसा बरं ये, उगा पारमल करून बसू नगस. परीक्षेचं तेवढं बघ आणि मागं फिर बरं का शंभू, दिवस वांगाळ आल्यात. परबतीचा विचार घेऊन संभा वाटावर आला तर खाली महादूकडनं शिवा मोटरसायकलवरनं एकटाच संभाला बघून थांबला. कुठं निघाला शंभूराजे? अरे कोल्हापूरला निघालोय. MAची परीक्षा बाहेरनं देतोय मी. तू कुठं निघाला? अरे मी कोल्हापूरलाच की, तुझ्यासारखी माझी परवड. बाहेरनं MA करतोय. चल बस, मला सोबत भेटली. शिवा शंभू दोघं कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात गेले. MAच्या परीक्षा कधी होणार याची चौकशी करून माघारी परतले. दिघांची दिवस मावळला. आता आटपाडीत मुक्काम करून शिवा पुढे जाणार हे ठरलं. वस्तीवर मुक्काम कर म्हणून शंभूनं त्याला आग्रह केला, पण शिवा काही थांबायला तयार नाही. शंभू विठलापूरच्या पुढे उतरला. शिवा पुढे निघून गेला. शिवा गेला आणि वाटाच्या बाजूला गवताच्या बिंड्यानं भरलेला ट्रक दिसला. शंभूला बघून ट्रकातनं ड्रायव्हर किन्नर खाली उतरून आले. त्यांनी शंभूला रामराम घातला. रामराम, याच गावचं का? रामराम. नाही नाही, आमचं गाव या नाल्याच्या पाल्याडे. तुम्ही चांगलं शिकलेलं दिसताय म्हणून विचारतो. आमची एक अडचण आहे. आम्हाला लागल्यातलं भुका. म्हणजे आमच्याजवळ पीठ आहे. या दिवसाची जाणीव आहे की आम्हाला बी. फक्त स्वयंपाक करायला जागा. आम्ही जेवलो का लगोलग निघू.
तुम्हाला जास्त त्रास होणार नाही असं वागू. एवढंच आहे ना, मग चला तर या वाटेनं सरळ ट्रक जाऊ दे. पुढं गेलं की डाव्या बाजूला जाऊ दे, पुढं दिसेल त्या वस्तीवर जाऊ दे. वस्ती माळावर आहे पण बरी आहे. काय सांगायचं राव, विठलापुरात चौकशी करायला माणूस नसो. बघाव तिथं कुलप लागलेली, 2 म्हातारी होती, ती बी विठलापूरच्या शिवारात. काय प्रसंग आलाय. गावं वस पडली म्हणायला काय हरकत नाही. आमची बी अवस्था याच्यापेक्षा काही वेगळी नाही. दिसेल त्या वाटेनं माणसं जागायला गेली. घर सांभाळाय म्हणून म्हातारी माणसं वस्तीला आहेत. ती चालणं होणार नाही म्हणून थांबलेत, नाही तर ती बी गेली असती. 2 वर्ष झाली पाऊस नाही. 2 वर्ष आधी झाला तो पण असा तसा. काय सांगावं. हो, हा मानदेश आहे. हा खरं आहे बाबा तुमचं. माणदेशात दुष्काळ असतो, पण एवढा कठीण भयानक दुष्काळ माझ्या जन्मापासून बघितला नाही बरं का. बोलता बोलता ट्रक वस्तीकडे वळला आणि एवढा वेळ गप्प बसलेला किन्नर ओकारी आल्यागत पटकन बोलला. अरे, हे लवटेची वस्ती आहे का? हा, लवटेचीच. तुम्ही ओळखता कोणाला? काय राव, अरे लवटे आमच्या नात्यातलं आहे की. तुमच्या आईचं नाव सजा आहे का? हा, माझी आई ती. काळजीच मिटली म्हणायची. ड्रायव्हर बिन घोड चाला, घ्या सावकाश गाडी. गाडी वस्तीवर आली. रोड झालेली कुत्री चावताळली. शंभू खाली उतरला. कुत्री हाणून लावल्यावर ड्रायव्हर, किन्नर आणि एक बाई खाली उतरले. पुढं आलेल्या सजाच्या पायावर किन्नरनं टकोर टेकलं आणि उभा राहिला. ओळखलं का नाही सजा मावशी? नीट बघ. अरे ओळखलं की, बाळून आहे का तू? आता कसं ओळखलं? बोलत बोलत किन्नरनं पिठाचं खाली काढलं, सरळ घरात घेऊन गेला. अगं मावशे, काय सांगायचं, इथं करू तिथं करू म्हणता ही येळ आली. रस्त्याच्या कडची गावं, पर माणूस दिसना. पाण्याची सोय झाली तर करून खाता येतोय. संग पीठ घेऊन फिरतोय नुसतं. बरं झालं तुझा मुलगा भेटला. चल लवकर भाकरी करा, भुका लागल्या. सजा चुलीकडे सरकली तर त्या पाहुणे आलेल्या बाईनं तिचा हात धरला. तुम्ही बसा की, मी करते स्वयंपाक. तुमचं झालंय? पाहुणेने विचारलं. अगं कुठलं आलंय? अजून स्वयंपाक होणार हे. अन्न असून खायला मन तर झालं पाहिजे. आलेल्या पाहुणीनं चूल पेटवली. थपा थपा भाकरी बडवून दाणा दाणा जाळ घालून भाकरी भाजल्या. तवर दुसऱ्या चुलीवर सजानं फांजीची भाजी केली. मिरची वाटून आळानं टाकायला बसले. पाहुणीनं चरा चरा कांदा चिरला. चुलीला लावलेली शेवटची भाकरी टोपल्यात टाकून तव्यात कांदा टाकला. नावाला तेलाची धार. कांदा खरपूस भाजल्यावर आळणाचं काळवान ओतलं. तवा चरारला. अंदाजानं पुन्हा पाणी ओतलं. जाळ लावला. 2 जाळात आळण झालं नि सगळी संग जेवायला बसली. मावशे, त्याचं काय झालं? खरं तर आमची ही खेप तिकडं मराठवाड्याकडची, पण मालकानं पंढरपूरकडं जा म्हणून सांगितलं. आता पंढरपूरकडं मानल्यावर आपलं तयारीनं निघालो. 2-2.5 पायल्याची वारी दळून घेतली. 1 ठिकं जोंधळं ड्रायव्हरच्या घरच्यासाठी. ड्रायव्हर कुठलं आहे? परबतीनं विचारलं. ते तिकडं लातूरच्या खाली त्यांचं गाव आहे. मालकानं सरकारी कामाचं, म्हणजे जिकडं दुष्काळ आहे त्या भागात माल पोच करायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. मग सरकारी साहेब सांग तिकडची खेप करायला लागते. तिकडं लातूरकडं कसं काय, बरं आहे का? पाण्याची समस्या, बाकी गोष्टीचं चांगलं आहे. आपला मानदेश तेवढा वांगाळ झाला. सारखं दुष्काळ. मी आज 10वीत शाळा सोडली, ड्रायव्हर झालोय. आलटून पालटून ट्रक चालवतो येऊ. होय का? पण हे ड्रायव्हर बोलत नाहीत ते. काय बोलणार ना, तुमची ना माझी आता आता तोंड ओळख होती. बोलायला काय कारण तर पाहिजे का नको? आमचा जोडीदार बोलतोय, तो तुमच्या नात्यातला आहे. ड्रायव्हर बोलता बोलता जेवणं झाले. सजानं पाहुणीनं खरकटी ताटं घासून पुसून काढूस्तवर परबती, ड्रायव्हर, किन्नर तंबाखू खाता खाता इकडच्या तिकडच्या हकीकती सांगत बसलेलं. ड्रायव्हर लागला जांभळ्या द्यायला. ट्रक चालवून त्याला शीन आलेला. एकदा बाहेर जाऊन आला. परबतीनं अंथरा पांघरायची लेंपाटी गोदड्या काढली. चला पडा आता निवंत, बक्कळ जागा आहे. ना असली जागा तर मी आपल्या गाडीत झोपतो की, बाहेर झोप येणार नाही. सजानं पडवीत गोधडी अंथरली. ड्रायव्हर, त्याची बायको आतल्या अंगाला झोपली. शंभू, दत्ता, दिगंबर अभ्यासाच्या खोलीत. बाळू वेगळा झाल्यापासून त्याचं घर रिकामं होतं. तिथं दिवा लावलेला. सवयीप्रमाणे सजा लवकर उठली. पाणी तापायला ठेवलं. तवर पाहुणी जागी झाली. उठून बाहेर आली. बसली.
चुलवणाला जाळ घालत बसली. सजानं खराटा घेतला, झाडा घर जाडलं. जागा झालेला ड्रायव्हर टमरेल घेऊन बाहेर जाऊन आला, तवर किन्नर उठला. शंभू किन्नर बाहेर गेले, तसंच विहिरीवर आंघोळ करून आले. सजानं पहिली आंघोळ केली आणि चहाला आदण ठेवलं. चहा होईस्तवर सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. आंघोळी करताना पाहुण्याबाईनं अंगावरचं सगळं डाग पिशवीत घालताना सजा बघत होती. पिशवीत सगळ्या नोटाच नोटा बघून सजाला आखरीत वाटलं आणि काळजाचा ठोका चुकला. ही बलामत काय घोटाळा तर करून आली नसतेली, इतकं रुपये. सजाचं मन सजाला खायला लागलेलं. तिचं चित्त स्वयंपाकात लागेना. पाहुणी पुढं झाली, तिने सगळ्यांना चहा दिला. मग सावकाश सजा आणि ती दोघी चहा प्यायला बसले. नव, तुझा माल ट्रक चालवतो का आणखण काय करतो ग? तिकडं मुंबईत गाडी अड्ड्यावर टपरी आहे आमची, हातगाडी सारखी. चहा भजी वडापाव तयार करून विक्री करायची. सगळ्या ट्रका येऊन तिथं थांबतात. दिवसाला नाही म्हणलं तरी 2-2.5 हजाराचा दांडा होतो की. सगळ्या खर्चातनं 500-700 सुटतात बघ मावशी. हां, मग बरं आहे म्हणायचं. अगं इतकं रुपये संघ घेऊन निघालाय, त्याला काय होते? हे माझ्या कामाईचे, यात कोणाचं काही नाही. निघालोय तर थोडी जमीन घ्यावी म्हणून संघ घेतलेत पैसे. अगं पण हे तुझ्या नवऱ्याला ठाव आहे का नाही? काय ग मावशी, आता आम्ही संघट आहे म्हणताना माहीत कसं नसन? माहिती आहे, पण किती रुपये हे त्यासनी माहीत नाही एवढंच. म्हणजे विश्वासानं परपंच चाललाय म्हण की. असाच एक विचारानं परपंच करा, कुणी कुणाला दुखवू नका. नाही अजून तरी तसलं काय नाही. त्यांचं कोणी आलं तरी पाहुणचार होतो, माझं बी कोणी आली तरी पाहुणचार, दुजा भाव नाही. टपरीच्या धंद्यावर 7 एकर जमीन घेतली त्यांनी. त्यांचा पगार मी विचारत नाही, माझी कमाई ते विचारत नाहीत. वेळ प्रसंगाला खर्च मात्र करायचा. न्याहारे झाल्यावर किन्नर ट्रकवर चढला, दोर ढिलं केलं, गवताचं 2-3 भेंड खाली लोटलं आणि दोर आवळून तोंडावरनं रुमाल पुसला. तसं ट्रकच्या तोंडावरनं फडकं फिरवलं, धूळ झटकली. इंजिनच्या टाकीत बादलीवर पाणी ओतलं. खांद्यावरच्या फडक्याला हात पुसत ड्रायव्हर जवळ गेला. दोघांचं काय बोलणं झालं. किन्नर 100च्या 5 नोटा घेऊन सजा पुढं उभा राहिला. मावशे, हे घे, ठेव तुला. माझ्या नावानं बांगड्या भर, चांगलं लुगडं घे. अरे नको माझ्या राजा, बॉललाच पोट भरलं माझं, राहू दे तुलाच. नाही म्हणू नको, माझ्या कामाईची आहे ती. अरे नको, राहू दे, मावशीची ओळख राहू दे म्हणजे झालं. तुझ्या लग्नात आल्यावर मला लुगडं चोळीचा आहेर कर. आता त्या वागताला बघू की. धर, ठेव. अहो ठेवा की ठेवा, त्याचं मन राखा. आहे तुमच्या नात्याचा, कोणी पारखा नाही देऊ. नको नको म्हणताना किन्नरनं सजाच्या हातात नोटा दिल्या. त्याचं डोळं डबडबलं. मावशे ही श्यामल राहू दे 8-15 दिवस. हिला कुठे घेऊन फिराव? कुठं राहायची सोय नसती बघ. इकडची खेप लागली की घेऊन जाऊ, तवर राहू दे. बोलता बोलता किन्नर गाडीच्या केबिनमध्ये घेतला, ठिकं खाली काढलं. मावशे, ज्वारी राहू दे तुला. अरे याड आहे का कोण आहे? येऊ गाडीत. लेक माहेरी आली म्हणून सांभाळ करेल मी. अगं तसं नाही मावशे, ट्रक 100 ठिकाणी फिरणार, हे सांडूनच जाणार. तसं फुकट सांडून जाण्यापेक्षा कारणी लागल ना, दुसरं काय. सगळ्यांचा निरोप घेऊन ट्रक धुराळा उडवत निघून गेला. ट्रक लांब जाऊन नजरे आड होईस्तवर परबती, त्याचा परिवार, पाहुणी श्यामल तिथेच उभी होती. ट्रक नजरे आड झाला आणि पाहुणी श्यामलनं ठिकं उचलून घरात घेऊन गेली. पाहुणी श्यामल एका रात्रीत सगळ्यांच्या मनात रुजलेली. कोण कुठली पण परकेपणा असा जाणवेन असा झालेला. घरातलीच असल्यासारखी वागायला लागलेली. श्रोते हो, हा होता भाग 8वा. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.